बारामतीच्या शासकीय रुग्णालयात अधिकृत शिक्का चोरून त्याचा वापर आपल्या खासगी रुग्णालयाच्या कागदपत्रांवर केल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय। डॉक्टरांच्या विरोधात उपजिल्हा रुग्णालयानं गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, पण असं असताना सुद्धा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते असा आरोप आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। आपल्यासोबत स्वतः गावडे आहेत। नेमका काय घटनाक्रम घडला होता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल, काय नेमका घटनाक्रम घडला होता? नमस्कार, माझं नाव सतीश महादेव गावडे, मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे। 2019ला माझ्याच भावकीतील एक वाद असा झाला म्हणून माझ्यावरती एक खोटी फिर्याद त्या इस्माने केली होती आणि त्याची तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिल्यानंतर त्यांनी बारामती रुग्णालय येथे गेले। नंतर त्या डॉक्टरने तपासले असता तर त्यांना ते सर्टिफिकेट दिले, पण त्यांना किरकोळच लागलं होतं। परंतु त्यांनी माझ्यावरती जास्त कलम लागण्यासाठी त्यांनी बारामतीतले एक तज्ज्ञ डॉक्टर पांडुरंग संभाजी गावडे हॉस्पिटल येथे ॲडमिट झाले। त्यांचे पेशंटचे मग ते FR दाखल केल्यानंतर चार्जशीट कोर्टात गेल्यानंतर डॉक्टर तिथे आले। डॉक्टरने स्वतः सांगितलं की बाबा ह्या शिक्का सही आणि शिक्का माझाच आहे। हा डॉक्टरने कोर्टात जबाब किती तारखेला दिला? 19 नोव्हेंबर 2022ला दिला। माझी सही आणि माझी सही शिक्का आहे। यामध्ये काहीतरी त्यांचं, मला तर वाटतंय त्या नाळे साहेबांची आणि DN चाचणी करा, ह्यांचं कॉल रेकॉर्डिंग करा, एवढंच माझी विनंती। मला जर न्याय नाही मिळाला, खरोखरच मी सांगतोय की मी 15 दिवसामध्ये जर 20 प्राशन त्या SP कार्यालयामध्ये केव्हाही न सांगता करणार आहे। याची दखल पोलीस प्रशासनाने आणि गृहमंत्र्यांनी घ्यावी। पोलीस प्रशासन या बाबतीत काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।